देशभरामध्ये हिंदुत्ववादी मतं ही कुठे फुटलीत? तर आपल्याला हिंदुत्ववादी मतांना पर्यायच नाही आहे भाजपशिवाय. म्हणजे ज्यांना हिंदुत्ववादी आयडिओलॉजी ज्यांची आहे त्यांना भाजप हा एकमेव पक्ष आहे ज्यांना ते मतदान करू शकतात. आता तुम्ही सेक्युलर पक्षांचं जर घ्याल तर सेक्युलर पक्षांकडे एवढ्या व्हरायटी आहेत की त्याला काही मर्यादाच नाही आहे. आज तुम्ही RJD आहे, JDU आहे, त्याच्यानंतर तुमचं आता ते प्रशांत किशोर यांचं जनसुराज्य पक्ष वगैरे आहे. त्यानंतर भरीसभरमधून म्हणून बिहारमधून आम आदमी पार्टीने देखील निवडणुका लढवल्या. त्याच्यानंतर आपल्या इथले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांचं जे राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्यांनी देखील निवडणुका त्या ठिकाणी लढवल्या. आणि त्यानंतर अनेक वेगळे जे इथून फुटून गेलेले आहेत, म्हणजे जे धर्मनिरपेक्ष विचारधारा बाळगणारे जे लोक आहेत त्यांच्यामधूनच फुटून गेलेले खूप सारे लोक आहेत जे निवडणुकीला उभे राहिले. आणि त्यांनी जे आहे ते थोडेफार मतं जी आहेत ती वोट कट त्यांचं झालं आणि त्याच्यामुळं भाजप जी आहे ती निवडून आली.